हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूज किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे सगळ्यांचं आवडीचं, माझं आवडीचं चायनीज फूड मंचुरियन. ते म्हणजे फक्त प्युअर व्हेज मंचुरियन, गोबी मंचुरियन. चला तर मग आपण आज गोबी मंचुरियन बनवण्यासाठी एक पूर्ण गड्डा घेतलेला आहे गोबीचा, आणि आपण त्याला छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये खिसून घेतलं आहे. तुम्ही बघू शकताय मी कशा स्लाईसमध्ये खिसून घेतलेलं आहे. आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊयात. ज्यांना ज्यांना मंचुरियन खायला आवडतं त्याला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बनवूयात. गोबी मंचुरियन बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, आणखीन 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर जसं लागेल तसं आपण यूज करू शकतो. जसं आपल्याला वाटेल का कमी पडते त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो. मंचुरियनमध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर जास्त टाकायचं नाही, कारण ते पचनाला जड असतं. जेवढं होईल तेवढं आपण कमीच टाकायचा प्रयत्न करूयात. पण आपला जसं मंचुरियनचं आपलं जसं पकोडा पडून ह्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं. आपल्याला जर कमी वाटेल ना तर तर थोडं टाकत राहायचं. असं एकदम एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता 1 वाटी मी साईडला ठेवलेली आहे, कारण जसं लागेल ना तसं मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. मंचुरियन चटणीसाठी आपण घेतलं आहे लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. ही आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात. आपण ही आपल्याला चटणी बनवायला सुद्धा लागते आणि गोबी मंचुरियन करायला गोबीमध्ये सुद्धा टाकायला लागते. त्याच्यामुळे आपण जास्त घेतलेली आहे. आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक केलेली आहे मी. आता याला आपण मंचुरियनचे आपण जे गोबी खिसलेली आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. जास्त टाकायचे नाही, कारण आपल्याला चटणीला लागणार आहे. आणि जास्त टाकल्याच्या नंतर मंचुरियन तिखट झाल्यानंतर चटणी पण आपल्याला छान नाही लागणार. त्याच्यामुळे आपण थोडंसंच टाकून घेऊयात. जस्ट आपल्याला चव येण्यासाठी आपण लाल कलर टाकून घेऊयात मंचुरियनसाठी. फूड कलर आहे, आपण जो लाल टाकत आहोत ना तो फूड कलर आहे. तुम्ही बघू शकते थोडा लाल कलर येतो बघा आपल्या मंचुरियनला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण. आपलं पीठ वगैरे असल्यामुळे हळूहळू आपण मिक्स करून घेऊयात. हळूहळू मिक्स करून घ्यायचं सगळ्यामध्ये, म्हणजे मंचुरियनला सगळे एकसारखा कलर येणे या पद्धतीने मिक्स करून घेऊयात आपण. खूप छान कलर आहे ते तुम्ही बघू शकते. मी जशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही बाहेर खात असेल पण तिथे जेवढे हायजीन पाळली जात नाही, त्याच्यामुळे आपल्या घरचे घरीच खायचं आणि स्वच्छ खायचं आणि मस्त राहायचं. तुम्ही बघू शकते आत्तापर्यंत आपण खूप याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही. मला थोडंसं पीठ कमी वाटते, गोबी जास्त झालं आहे आणि पीठ कमी झाले, त्याच्यामुळे मी थोडंसं पीठ मिक्स करून घेणार आहे. आणखीन वाटीतलं पीठ टाकून घेऊयात आता आपण, कारण आपला पकोडा बनणं एवढं पीठ नाही आहे आपण. त्याच्यामुळे मी 1 वाटी आणखीन पीठ टाकलेलं आहे, म्हणजे 2 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि 2 वाटी मैदा टाकलेला आहे आपण. आता बघू शकते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात. आपले पीठ छान मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात चवीनुसार. ते मीठ टाकलेलं आहे. आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात त्या मिठाला. आता तुम्ही बघू शकता आपले पीठ एकदम व्यवस्थित आणि छान झालेलं आहे मळून.
आता बघू शकते आपल्या पिठाचा एकदम छान पकोडा पण पडत आहे, म्हणजे मंचुरियन छान पडत आहे. तुम्हाला दाखवते मी आता करून. तेलामध्ये तळण्यासाठी एकदम रेडी आहे आपलं. आणि मी चवीसाठी शेजवान चटणी टाकलेली आहे वरून. हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल. आता आपण पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, आपलं मंचुरियन करण्यासाठी. ते शेजवान चटणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता मी आपलं तेल गरम झालेलं आहे, मंचुरियन टाकून घेते. तेल छान प्रकारे गरम होऊ द्यायचं आणि त्याचं गरम झाल्याच्या नंतर त्याची फ्लेम लो करायची आणि नंतर पकोडे टाकून घ्यायचे मंचुरियन त्याच्यामध्ये. आणि छोटे छोटे असे मंचुरियनचे गोळे टाकून घ्यायचे मध्ये. मंचुरियन जास्त मोठं करायचं नाही, कारण ते आतल्या बाजूनं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे भाजत नाही. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढे छोटे छोटे मंचुरियन टाकून घ्यायचे आपण. बघू शकता तुम्ही तेल आपल्याला तापलेलं आहे, फ्लेम लो करून घ्यायची. आपण मंचुरियन भाजून घेऊयात जेणेकरून ते आतमध्ये पूर्ण भाजले जाईल म्हणून. तेल वगैरे व्यवस्थित तापलं आहे बघा. आणि मंचुरियन पण खूप छान भाजते. तुम्ही बघू शकता जे जे भाजलेलं आहे त्याला कलर खूप छान आलेला आहे. तुम्हाला जर घरचं खायचं असेल मंचुरियन तर तुम्ही नक्की या रेसिपी पद्धतीने ट्राय करून बघा. आपलं मंचुरियन भाजत आलेलं आहे, त्याला थोडंसं हलवून घेऊयात आपण. तुम्ही बघू शकता एकदम छान आणि कुरकुरीत कडक भाजलेलं आहे आपलं मंचुरियन. आपल्या घरचं जेवढं खायला तर तेवढं चांगलं असतं, कारण शरीरासाठी बाहेर कसं तेल वापरलेलं असतं आणि कसं करतात काय नाही, पत्ताकोबी धुतात की नाही आणि त्याच्यामध्ये किडके वगैरे बघतात की नाही, ते खूप म्हणजे आपण घरच्या घरी बनवून खाल्लं किती पण छान. थोडासा वेळ लागतो बनवायला पण खूप छान होतं. बाहेर तेवढे हायजीन पाळत नाही. तर आता आपले मंचुरियन भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय छान भाजलेले आहे कुरकुरीत. आपण याला काढून घेऊयात आपण. छान कलर आलेले तुम्ही बघू शकता किती मस्त. एकदम विकत जे आपण बाहेर खातो ना ते सेम त्या टाईपमध्ये झालेलं आहे, तुम्ही बघू शकते. आता मी दुसरा लेअर टाकून घेत आहे त्याच्यामध्ये. मंचुरियन कोणाला आवडत नाही असं कोणी नसणार, कारण प्रत्येकाला मंचुरियन चायनीज फूड प्रत्येकाला आवडतं. मंचुरियन तर खूप आवडतं कारण ते स्पायसी असतं. जास्त करून गोड वगैरे कोणाला जास्त आवडत नाही. मंचुरियन वगैरे तिखट पदार्थ खूप आवडतात लोकांना. त्यामध्येच मी पण येते आणि तुम्ही पण. तुम्हाला पण नक्की आवडेल. मी जसं सांगते ना तुम्हाला, तर मला वाटते मंचुरियन मी जसे बनवते का त्यामध्ये तुम्हाला खायला खूप आवडेल. मंचुरियन आपले भाजत आहे बघा, भाजलेले आहे थोडे थोडे. आता आपले मंचुरियन छान भाजलेले आहेत, आपण काढून घेऊया त्याला. कलर वगैरे एकदम छान आलेलं आहे, जसं बाहेर आहे तसं जाणार. आपण जास्त वेळ लो फ्लेमवर जास्त वेळ भाजू दिलेला आहे. त्याच्यामध्ये जो मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आहे ते एकदम व्यवस्थित प्रकारे भाजलेला आहे, तुम्ही बघू शकताय. कुरकुरीत झालेलं आहे. आता आपण चटणी बनवूयात मंचुरियनची. आपलं मंचुरियन करून झालेलं आहे, आता चटणी बनवून घेऊयात. चटणी बनवण्यासाठी पॅन ठेवलेला आहे मी, त्याच पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे आता आपलं. ह्याच्यामध्ये आपण मगाशी वाटलेला मसाला तेलाचा टाकून घेऊयात. चटणीसाठी बनवलं होतं ना ते मसाला टाकून घेऊयात आपण. त्याला छान भाजून घेऊयात आपण. मसाला जेवढा तेलामध्ये व्यवस्थित भासेल तेवढी चटणीला वगैरे चव छान लागते. आणि लो फ्लेमवर व्यवस्थित
खूप वेळ भाजून घ्यायचं आपण, त्याला झाकून ठेवल्याच्यानंतर आपला मसाला खूप छान भाजलेला आहे, तुम्ही बघू शकते. मसाल्यानं सगळं तेल आपलं व्यवस्थित हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल कमी वाटत आहे, मी थोडंसं तेल टाकून घेते. तेलकटानंतर रोज खायचं नाही. तेल टाकलेलं आहे बघा, मी थोडंसं मसाला भाजायला कमी वाटत होतं. मसाला कच्चा राहिला ना मग ते चटणीमध्ये छान लागत नाही, चटणीला चव पण लागत नाही. मसाला छान भाजल्याच्यानंतर चटणीला खूप छान चव लागते. तेलकट डेली खायचं नाही, तेलामध्ये कोलेस्ट्रॉल असल्यामुळे, त्याचे कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढल्यामुळे ना हार्ट अटॅकचं धोकं खूप वाढतं. त्याच्यामुळे तेल जास्त खायचं नाही. आपण कधीतरी खाल्लेलं वेगळं असतं, डेली तेल भाजीमध्ये सुद्धा जास्त खायचं. मी भरपूर वेळ सांगते. आपण ते आपण मगाशी जे तुम्हाला सांगितलं ना मी शेजवान चटणी, ते पिठामध्ये थोडीशी टाकलेली आहे. आपण चटणी बनवण्यामध्ये पण थोडीशी टाकूची ना, की आपली चटणीला खूप छान टेस्ट येईल. तुम्ही बघू शकते मंचुरियनमध्ये कुठेही मी अजिनोमोटो वापरलेलं नाही, कारण तो शरीरासाठी खूप घातक असतो. मी असं डेली पण घरी पण जेव्हा करते ना तेव्हा मी अजिनोमोटो यूज करत नाही, कारण तो शरीरासाठी खूप घातक असतो. आणि बाहेरचे तुम्ही मंचुरियन वगैरे खाताना त्याच्यामध्ये चव येण्यासाठी मी त्याचा टाकलेला असतो. मी टाकलेलं नाही, तुम्ही बघू शकते मी कुठंच टाकलेलं नाही, कारण ते मला आवडत पण नाही आणि शरीरासाठी सुद्धा घातक आहे. बाहेरचे लोक यूज करतात आणि त्याच्यामध्ये टाकलेला असतो, त्याला चव येण्यासाठी, लोकांना चव आवडेल म्हणून जास्त टाकलेला असतो. आता आपला मसाला छान भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. त्याच्यामध्ये आपण थोडासा फूड कलर टाकून घेऊयात. आपण चटणीला लाल कलर येण्यासाठी आपण फूड कलर टाकलेला आहे, त्याला थोडंसं छान हलवून घेऊयात आपण. आपल्या मसाला पण लाल कलर येतोय बघा थोडा थोडा. मसाल्याला आपला लाल कलर आलेला आहे बघा, फूड कलर टाकल्यामुळे. कलर छान भाजला का नाही नंतर त्याला पण चव लागते. मला घरचीच मंचुरियन आवडते आणि मी घरीच बनवून खाते. जेव्हा मला आवडेल ना तेव्हा, आणि मी जेव्हा मंचुरियन बनवते आमच्या घरच्यांना पण सगळ्यांना खूप आवडते. मी जेव्हापासून मंचुरियन बनवायला शिकले ना तेव्हापासून बाहेर कोणीच खात नाही. जेव्हा जेव्हा मनात येईल तेव्हा म्हणतात घरी बनव, म्हणतात, मग मी बनवते आणि सगळे खूप आवडीनं खातात मंचुरियन. आता आपला मसाला भाजला आहे, तुम्ही बघू शकते बघा, एकदम छान भाजले आहे. त्याच्यामध्ये टाकलेला फूड कलर आणि मसाला दोन्ही पण भाजले आहे, त्याला खूप छान लाल कलर आलेला आहे बघा. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता, तुम्हाला जेवढी चटणी बनवायची आहे त्या पद्धतीनं पाणी टाकून घेऊ शकता. मी इथे 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि हे मगाशीचं मंचुरियनचं पीठ होतं ना त्याच्यामधलं थोडंसं पीठ ठेवलेलं आहे आपण चटणी बनवण्यासाठी. ते मगाशीच्या पिठामध्ये आपण थोडं 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते पीठ त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघा मंचुरियनमध्ये. ते पीठ व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. मंचुरियन आता याच्या चटणीमध्ये तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे. हे शिजल्यानंतर आणखीन घट्ट होतं आणि याला कलर व्यवस्थित येतो. ते शिजत आलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता याला कलर किती छान आलेला आहे. मी भरपूर व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेलं आहे किंवा बाहेर बघितलेलं आहे की ते टोमॅटोच्या ह्याच्यापासून चटणी बनवतात. कोणाला कोणाची कशी पद्धत असते, त्याच्यामुळे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बनवायची. मला ही चटणी खूप आवडते, तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा घरी. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ त्याला झाकून ठेवूयात आपण छान शिजण्यासाठी, कारण ते पीठ पीठ शिजलेलं नसलं ना त्याला चव लागत नाही. व्यवस्थित शिजल्यानंतर मंचुरियनच्या चटणीला खूप छान चव येते. आता हे आता उघडून बघूयात आपण एकदा शिजलेलं आहे का. त्याला व्यवस्थित तुम्ही बघू शकता, व्यवस्थित हळूहळू त्याला उकळी फुटलेली आहे.
आणि चटणी पण छान शिजलेली आहे. चटणीला कलर पण खूप छान लाल आलेला आहे. तुम्ही एकदा बघू शकता. आपण तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते कशी झालेली आहे. आता आपण चटणी काढून घेऊयात, कारण आपला फ्राय मंचुरियन करायचं आहे. कारण घरच्यांना सगळ्यांनाच तिखट मंचुरियन आवडतंच नाही, कारण कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट आवडतं. गोड मंचुरियन फ्राय करण्यासाठी मी थोडंसं तिखट मंचुरियनची चटणी बाजूला काढून घेत आहे. आणि याच कढईमध्ये मी दुसरं मंचुरियनला फ्राय करत आहे. आता आपल्याला जेवढं लागते तेवढं तिखट मंचुरियनची चटणी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मंचुरियनची चटणीचा खूप छान स्मेल येत आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही चटणी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. बाहेरचं मंचुरियन खाण्यापेक्षा तुम्ही घरी हायजीन पाळून व्यवस्थित, आपण घरी जसं स्वच्छ करतो तसं बाहेर कोणीही स्वच्छता पाळत नाही. त्याच्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं घरचं अन्न खाण्याचा प्रयत्न करा. आपली चटणी छान शिजत आलेली आहे बघा. भरपूर लोकांना बाहेरचं आवडतं खायला, पण ते बाहेरचं चवीला छान असतं पण शरीरासाठी खूप हानिकारक असतं. तेल वगैरे कधीचं पण यूज करतात आणि ते तेल चांगलं नसतं, आपण यूज करतो ते बाहेरचं. मला पण बाहेरचं स्पायसी फूड वगैरे खायला खूप आवडायचं अगोदर, पण नंतर शरीरासाठी खूप घातक आहे हे समजल्याच्या नंतर, आणि जेव्हा मी घरी बनवलेलं चालू केल्याच्या नंतर मी तेव्हापासून बाहेर कधी खात नाही आणि आमच्या घरातलं पण कोणी खात नाही. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा मंचुरियन घरी करून बघा. मंचुरियन प्लस मंचुरियनची चटणी खूप छान होते, तुम्ही बघू शकते. आता याच्यामध्ये आपण मंचुरियन टाकून घेतलेले आहेत बघा. गोड सॉस आणि मंचुरियन टाकून घेतलेलं आहे. त्याच्यावर पत्तागोबी टाकून घेऊयात आपण कच्चा. कारण प्रत्येकाची चॉईस वेगळी असते, कोणाला गोड आवडतं, कोणाला स्पायसी खायला आवडतं. त्याच्यामुळे आपण घरच्यांच्या सगळ्यांच्याच मनाप्रमाणे आपण बनवायला पाहिजे ना. आता मी तुम्हाला काढून दाखवते. मंचुरियनची कन्सिस्टन्सी आणि स्मेल एवढा छान येतो ना. तुम्ही घरी बनवल्याच्या नंतर नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगाल की ताई तुम्ही तुमची रेसिपी बघून बनवलं होतं, खूप छान झालं होतं, मला खूप आवडलं. तुम्ही नक्की सांगाल मला. तुम्ही बघू शकता मंचुरियनची आपण कन्सिस्टन्सी वगैरे आणि मंचुरियन तुम्ही बघू शकता. एकदा तुम्ही खरेच जवळ असताना नक्की तुम्ही ट्राय केलं असतं. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला एक बाईट दाखवलेला आहे काढून. चटणी वगैरे एकदम नंबर एक झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते मगाशीच आपण केलं ते स्पायसी मंचुरियन होतं, आणि हे तुम्ही बघू शकता मगाशी केलेलं कढईमधलं गोड मंचुरियन होतं, आणि हे तिखट आहे. चटणी वगैरे एकदम छान झालेली आहे. विदाऊट अजिनामोटो आपण अजिनामोटो टाकलेलं आहे. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा संजूश किचन रेसिपीला. आणि पुढची व्हिडिओ मी कोणत्या रेसिपीवर बनवू मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.